कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला चला जेवूयात। हा 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 तन्या, बरी आहेस ना? बाबा खरंच सॉरी, मी हे सगळं मुद्दामून नाही केलं, खरंच सॉरी। अगं हो हो ठीक आहे होत असं। अगं जयश्रीने तर काय काय केलंय, तुरीच्या डाळीच्या ऐवजी चण्याची डाळ, रवा न भाजताच शिरा करून दिलाय, कारल्याचं शिकरण। पुऱ्या खूप झालं, सारखी आपली मस्करी करत बसायची। हे बघ, स्वयंपाक ही अशी गोष्ट आहे जी चुकत माकतच शिकता येते। जन्माला येताना कोणी शिकून येत नाही स्वयंपाक, आणि तसाही तो कुकर आपल्याला बादच करायचा। पण तन्या, पुढच्या वेळेला कुकर लावताना एक काम करा, हा झोप पूर्ण करून घे। बरं बाबा, आज फक्त वरण आणि भात नाहीये, बाकी सगळ्याच्या सगळा स्वयंपाक झालाय आणि तोही तनयानेच केलाय। काय सांगतेस काय? काय सांगतेस काय? अरे वा, व्हेरी गुड। लोणचं वगैरे आहे का? लोणच्यावरच भागवणार, बाकी जेवणार नाही? नाही बाबा एवढाही वाईट नाहीये हा स्वयंपाक। अगं तनया मस्करी करतात बाबा। एक काम करूया, मी टेस्ट करून घेतो आधी। अमेझिंग आहे, खूप छान झाली भाजी। मस्त, छान, मस्त आली भाजी। मला पण खूप आवडली आहे, मला पण खूप आवडली आहे, मला पण खूप आवडली आहे। चला, धाकटी सून सुद्धा शिकली म्हणायची। आता जर कोणी तिची चेष्टा केली तर खबरदार। छान झाली ग भाजी। छान तर जमायलाच पाहिजे, शेवटी वसुंधराने शिकवलंय ना तिला। खरं तर कौतुक ना गुरुचं व्हायला पाहिजे, कारण इतकी छान शिष्या घडवली आहे तिने। नाही म्हणजे मला तर असं वाटतं की खरं कौतुक शिष्याचं झालं पाहिजे। आज तनयाने काय उत्साह दाखवलाय खरंच। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।